भाजपच्या गटात सध्या शांततेचा आड एक मोठी हालचाल सुरू आहे। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर घडामोडींचा सूर लागलाय। पण या हालचालीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी एक असा निर्णय घेण्यात आला ज्यामुळे अनेक दिग्गजांच्या पक्षांवर पाणी फिरल्याचं बोललं जातंय। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। मुंबईत भाजपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत पक्षाने भविष्यातील संघटनात्मक रचनेसाठी ठोस पावले टाकण्यात सुरुवात केली। या बैठकीसाठी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काही वरिष्ठ पदाधिकारी, आमदार आणि जिल्हा अध्यक्ष निवडीसाठी नेमलेले निरीक्षक उपस्थित होते। यातूनच पक्षाने असा ठराव घेतला की जिल्हाध्यक्षपद ही जबाबदारी सध्या किंवा पूर्वी आमदार खासदार राहिलेल्या कोणत्याही नेत्याला दिली जाणार नाही। याच वेळी आणखी एक स्पष्ट दिशानिर्देश देण्यात आला। जिल्हाध्यक्षांमध्ये अनुसूचित जाती जमातीतील प्रतिनिधित्व किमान 20% असावं आणि महिलांचं प्रतिनिधित्वही याच प्रमाणात असावं। गरज भासल्यास ते 30% नेलं जावं। हा निर्णय पक्षाच्या सामाजिक समावेशाच्या धोरणाला अधोरेखित करणारा ठरला। पक्षात नव्याने प्रवेश करणाऱ्या नेत्यांनाही तत्काळ कोणताही पद न देण्याचा ठाम निर्णय करण्यात आला आहे। शिवप्रकाश यांनी स्पष्ट केले की ज्यांनी वर्षानुवर्षे पक्षासाठी काम केलं आहे अशा निष्ठावान कार्यकर्त्यांकडे पुढील जबाबदाऱ्या सोपवल्या जाणार आहेत। याच प्रक्रियेचा पुढचा टप्पा म्हणजे जिल्हा अध्यक्षांच्या नियुक्त्या। सर्व निरीक्षकांनी आपापल्या जिल्ह्यात जाऊन कार्यकर्ते आणि नेत्यांशी संवाद साधावा आणि 3 नामांकित नावांची यादी तयार करून ती 30 एप्रिलपर्यंत प्रदेशाध्यक्षांकडे सादर करावी असं सांगण्यात आलं आहे। यानंतर 5 मे पर्यंत नवीन जिल्हाध्यक्षांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जिल्हाध्यक्षांच्या निवडीत महिलांमधून किमान 1 नाव आणि अनुसूचित जाती जमातीतूनही 1 नाव असणं बंधनकारक केलं आहे। शिवाय काही प्रदेशात जिल्हा फोडून अधिक संघटनात्मक जिल्हे तयार करण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र केंद्रीय नेतृत्वाने ही स्पष्टपणे नाकारली आहे। त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेली संघटनात्मक जिल्ह्याची संख्या कायम राहणार आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची घडामोड म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। लोकसभा निवडणुकीमुळे जे.पी. नड्डा यांना मुदतवाढ मिळाली होती, पण आता नव्या नेतृत्वासाठी चर्चेला उधाण आलं आहे। उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक सारख्या राज्यात प्रदेश अध्यक्षांच्या निवड प्रक्रिया सुरू होताच राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीचे निर्णय अपेक्षित आहेत। भाजपच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा रंगली आहे। भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे, शिवराज सिंग चौहान, मनोहर लाल खट्टर आणि डी पुरंदेश्वरी ही नाव सर्वात पुढे असल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे। त्यात महाराष्ट्राचंही एक नाव असल्यामुळे राज्याच्या दृष्टीनेही हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। या सर्व घडामोडी पाहता भाजपच्या संघटनात आजवर असलेल्या बळकटीला नवसंजीवनी देण्याचा, सामाजिक समावेश वाढवण्याचा आणि निवडणुकीपूर्वी अधिक चपळता निर्माण करण्याचा ही रणनीतीचा भाग आहे हे स्पष्ट दिसून येते। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।